ॲडव्होकेट रवी नारायण कांबळे, अध्यक्ष वकील अधिष्ठान विचार मंच नाशिक, तसेच उच्च न्यायालय मुंबई. मित्रांनो, मी वकील अधिष्ठान विचार मंचद्वारे शिवशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त परिसंवाद ठेवलेला आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, ओबीसी व अल्पसंख्याक यांचा परिसंवाद आहे. या परिसंवादाद्वारे आमचा बहुजनावर ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने सापळा रचला आहे, त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध सापळा रचण्यासाठी आपण सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक लोकांनी मोठ्या संख्येमध्ये दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पस सायखेडकर सभागृहामध्ये सायंकाळी 5:30 ते 9च्या दरम्यान मोठ्या संख्येने यावे अशी मी आपल्या सर्वांना. प्रतिभा लोंढे, भारत मुक्ती मोर्चा महिला विंगची जिल्हाध्यक्ष आहे. तर आता जो परिसंवादाबद्दल सरांनी सांगितलं तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सर्व SC, ST, OBC मायनॉरिटी म्हणजे भारताचा 85% जो समाज आहे, जो ब्राह्मणी व्यवस्थेमुळे किचपत पडलेला आहे, त्याला त्याचे हवे तसे अधिकार मिळत नाही. जो पूर्वीचा कमांड करणारा समाज होता तो आज डिमांड करणार झाला आहे आणि डिमांड केल्यामुळे त्याला हवं ते मिळत नाही. कारण तो डिमांड करतो, आम्हाला शिक्षण द्या, आम्हाला आरोग्यसेवा द्या वगैरे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये खूप पिछडा समाज हा बनलेला आहे. तर ह्या जी परिषद आयोजित केली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश हा आहे की ह्या SC, ST, OBC म्हणजे 85% समाज जो आहे तो बंधुभावाने एकत्र येऊन पुढे नांदला पाहिजे. हा परिणाम आम्हाला हवा आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की बंधुभाव नांदला पाहिजे, पण जर गैरसमज असतील, ब्राह्मणी षडयंत्राचा आपण जर बळी ठरत असू तर जो बंधुभाव आहे तो कसा काय निर्माण होणार. तर त्याच्यासाठी मी स्त्रियांनासुद्धा खूप आवाहन करेल, जो आपल्या 85% समाजातल्या सगळ्या स्त्रियांनीसुद्धा तिथे उपस्थित राहावं. कारण की स्त्रीचं खूप मोठा रोल हा समाजामध्ये आहे. जर 50% जी लोकसंख्या आपण स्त्रियांची धरली पूर्ण देशामधून, तर 50% समाज जर घरातच राहत असेल, तो बाहेर पडत नसेल, तर मग प्रगती कशी होणार. तर हे असं होईल की जसं एका हाताचा व्यायाम केल्यामुळे अख्खं शरीर एका हाताला चिटकलं आहे, अशी समाजाची विकृत अवस्था होईल. त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुषांनी समान पद्धतीने अशा कार्यक्रमांना उपस्थित राहावं, ज्ञान मिळवावं आणि आपल्या मुलांना त्याचं ज्ञान द्यावं. म्हणजे साहजिकच पुढची पिढी घडण्यासाठी पण त्याचा खूप चांगला उपयोग होईल. आणि आपण जो बंधुभाव आज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर उद्या आपली मुलं एकमेकांची डोकी फोडणार नाहीत, त्यांच्यात तो बंधुभाव निर्माण होईल. या अपेक्षेने आपण हा परिसंवाद घेत आहोत. तर याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं हीच माझी खूप कळकळीची विनंती आहे. आयोजित केलेल्या परिसंवादाचं ठिकाण, वेळ आहे 5:30 वाजेपासून 9 वाजेपर्यंत आणि ठिकाण आहे सायखेडकर सभागृह शालिमार नाशिक. ओके, सायखेडकर सभागृह शालिमार नाशिक. आणि 19 ऑगस्ट 2026 रोजी ही परिसंवाद घेतली जाणार आहे. भरपूर दिवसापासून आपल्या समाजामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज रोजी डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक परिसंवाद ठेवलेला आहे. या परिसंवादामध्ये SC, ST, OBC व मायनॉरिटी हे घटक राहणार आहेत. कारण की या सर्व घटकांना त्रास झालेला आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचा त्रास झालेला आहे आणि या ब्राह्मणी व्यवस्थेने या SC, ST, OBC या प्रवर्गाला सापळा रचून कोंडीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सापळा आमच्यावर जो रचलेला आहे तो सापळा आम्ही काढायला पाहिजे. ब्राह्मणवाद हा इतरांनी चालू केला नाही, तर हा ब्राह्मणवाद आमच्याच बहुजन वर्गाने सपोर्ट केल्यामुळे नाही का चालू झाला. त्यामुळे आमच्या बहुजन वर्गाने जेव्हा या ब्राह्मणवादाला खतपाणी बंद केले तर हा ब्राह्मणवाद 100% नाही का बंद होईल. अन्यथा हा ब्राह्मणवाद नाही का भयानकपणे नाही का आपल्याला चालीरीती दाखवतो. मित्रांनो, आपल्याला झारखंडची परिस्थिती माहीतच आहे, जंतर मंतरची परिस्थिती माहीतच आहे. झारखंड आणि जंतर मंतरची परिस्थिती पाहिली तर टाइम्स ऑफ इंडिया टुडे याच्यावर नाही का एक लेख आला की आजच्या घडीला
110 लाख लोक जे 20 ते 29 वयोगटातील विद्यार्थी आहेत ते बेरोजगार आहेत, परंतु ती जी संख्या आहे ती झारखंड आणि बिहारमध्ये आहे, पूर्ण भारतातली नाही. तिथलं एका पत्र तर त्या कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत आणि वार बुधवार आहे. ठिकाण आहे सभा सायखेड व सभागृह शालिमार नाशिक. तर या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे, जे अध्यक्ष आहेत नाशिक बार असोसिएशन नाशिकचे. त्यानंतर ह्या 19 तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय ॲडव्होकेट रवी कांबळे सर, रवी नारायण कांबळे, जे उच्च न्यायालय मुंबई तथा अध्यक्ष वकील अधिष्ठान विचार मंच नाशिक. त्यानंतर त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर MTQ सय्यद, जे जिल्हा सत्र न्यायालय नाशिक. नंतर ॲडव्होकेट अशोकदादा आव्हाड, माजी न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायालय नाशिक. त्यानंतर ॲडव्होकेट अमोल पठारे सर, अध्यक्ष शेतकरी कामगार कष्टकरी महाराष्ट्र राज्य. त्यानंतर इफ्जुल रहमान सर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र. यानंतर ॲडव्होकेट प्रज्ञा सेजवर, जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक. यानंतर ॲडव्होकेट विकास पाथरे, राष्ट्रीय मान गारुडी क्रांती सेना सल्लागार. त्यानंतर नवनाथ भाऊ लहांगे, बिरसा मुंडा अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष. ते सर्व उपस्थित राहणार आहेत. तर ह्या परिषदेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तर याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा याच अपेक्षेने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर म्हणजे यांना आम्हाला स्वातंत्र्य द्यायचंच नाही हे सिद्ध होते. आमच्या SC, ST, OBC आणि मायनॉरिटीला एकमेकाविरुद्ध उभं करून आमच्यामध्ये भांडणे लावतात. का भांडणे लावतात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. देशप्रेम खोटे आहे, यांचे देशप्रेम खोटे आहे आणि हे प्रेम खोटे असे दाखवतात की देशप्रेम चांगलं आहे. आमच्या SC, ST, OBC आणि मायनॉरिटीला दिशाभूल करून त्यांच्याकडून मतदान घेतात आणि त्यांच्या विरुद्धच षडयंत्र करतात, कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. या देशामध्ये SC, ST, OBC यांच्या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण हे प्रावधान नसताना उपवर्गीकरणाचा प्रावधान लावून भांडणे लावतात. का भांडणे लावतात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. आमचे मोठे भाऊ OBC यांना दिलेलं 27% आरक्षण, त्यापैकी 4% आरक्षण त्यांना भेटते. 23% हे ब्राह्मण युरिशियन ब्राह्मण खातात. मग हे का खातात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. आमच्या SC बांधवाचे 13% आरक्षणाचा कोटा हे भरत नाही, कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही. आमच्या 2 बांधवामध्ये OBC आणि मराठा वाद लावून भांडणे लावतात. मराठा आणि OBC भांडणे लावतात कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही. आमच्या राजस्थानमधील जो बांधव आहे गुज्जर समाज, गुजरातमधील पटेल समाज, महाराष्ट्रामधील मराठा बांधव यांना आरक्षणाच्या भूलथापा देऊन त्यांना जाणीवपूर्वक विचारपूर्वक संगनमताने आरक्षण देत नाही, कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. सवर्ण लोकांना, युरिशियन ब्राह्मण लोकांना कोणतीही मागणी न करता 10% आरक्षण दिले जाते. कोणतीही मागणी न करता त्यांना 10% आरक्षण दिले जाते आणि 52% जास्त आरक्षण देता येत नाही असे जे म्हणतात संविधान विरोधी आहे. आता हे संविधान विरोधी नाही असे का सांगत नाही? म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. आमचा SC, ST, OBC आणि मायनॉरिटी या देशाचा नागरिक असताना सुद्धा त्यांना CA, NRC आणि NPR लावल्या जातो.
त्यांना या देशामधून नाही का हकललं जातं, कारण की आम्ही या देशाचे नागरिक नाही, कारण की आम्हाला देशाचं स्वातंत्र्य भेटलं नाही. मित्रांनो, अजून काही गोष्टी आहेत. आमच्या SC, ST, OBC आणि मायनॉरिटी लोकांना महागाई आणि बेरोजगारी ही वाढवली आहे, त्रस्त झालेली आहे, कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. आम्हाला इंग्रजी शिक्षण मिळू देत नाही. आमचं इंग्रजी शिक्षण हे महाग केलं आहे, कारण की आम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही. गेल्या 1983 पासून ते आजपर्यंत 2026चा शिक्षित लोकांचा बेरोजगारचा आकडा, विद्यार्थ्यांचा आकडा का वाढवतात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही. गेल्या 1983 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत आमच्या SC, ST, OBC मायनॉरिटी लोकांना कोणत्याही नोकरीची भरती का करीत नाही? कारण की आम्हाला स्वातंत्र्य दिले नाही. गेल्या 17 वर्षामध्ये 3 वेळेस नोकरीची भरती केली. गेल्या 17 वर्षामध्ये 3 वेळेस नोकरीची भरती केली आणि घोटाळा केला आणि रद्द केला, कारण की आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. का आमच्या महिला ज्या SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या आहेत त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास का देतात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. आमच्या मायनॉरिटी, अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांची, ख्रिश्चन बांधवांची मॉब लिंचिंग होते. मॉब लिंचिंग का करतात? कारण की आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. आमच्या आदिवासी बांधवांची कोणतीही प्रगती झाली नाही. त्यांचा वकील नाही, डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, अशी परिस्थिती असताना त्यांना उपवर्गीकरण लावलेलं आहे आणि उपवर्गीकरणाबरोबर क्रिमिनल आर्ट सुद्धा लावली आहे. का उपवर्गीकरण आणि क्रिमिनल आर्ट लावली? कारण की आम्ही या देशाचे नागरिक नाही, आम्हाला स्वातंत्र्य तुम्ही दिलं नाही. दिवसेंदिवस भारतीय संविधानाची पायमल्ली होते. दिवसेंदिवस भारतीय संविधानाची पायमल्ली होते. आणि हे पायमल्ली का करत आहे? हे पायमल्ली का करत आहे? कारण की आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. राईट टू रिलीजन आर्टिकल 25 ते 28 नुसार धर्मांतरण करण्याचा सर्वांना अधिकार आहे, संविधानाने दिले आहे. असे असताना सुद्धा धर्मांतरांचा कायदा तयार करतात, कारण की आम्ही या देशाचे नागरिक नाही, आम्ही या देशाला, आम्हाला स्वातंत्र्य यांनी दिले नाही, आम्हाला स्वातंत्र्य यांनी दिले नाही. मित्रांनो, तुम्हाला संविधानाची अंमलबजावणी करायची आहे, आम्हाला संविधानाची अंमलबजावणी करायची आहे, परंतु यांनी LPG कायदा लावला. LPG कायदा लावला आणि संविधानावर घाला घातला. का भावात घाला घातला? कारण की आम्हाला स्वातंत्र्य भेटले नाही. आमचं म्हणणं आहे